आम्ही प्रेमानं सांगतो बायको करू नको, ती आम्हाला म्हणतो केली तर मग कर की, मला विचारून करतो का महाराज, बिंदास कर. तसं बिरबल म्हणला राजा हो येत नाही. अकबर म्हणला आली तर, बिरबल म्हणला येतच नाही. म्हणला आली तर, बिरबल म्हणला ह्याला याच्याच भाषेत सांगावं लागतंय. ऐक म्हणला, जर एकादशीला चतुर्थी आली ना, लोणी माहित आहे लोणी, अय बदनापूरच्या बाया, लोणी लोणी कसलं असतंय, काळ पांढरा असते. जागे आहेत म्हणायचं, जागे आहेत ना का गेला, झोपी झोपी आहेत ना. चला मग महाराज लोणी, लोणी घ्यायचं, लोण्याचे भजे करायचे. बाया लोण्याचे भजे करायचे आणि ती भजे तुपात तळायचे. बाया कशात तळायचे, तुपात. कशाचे भजे, लोण्याचे. अकबर म्हणला एवढं मी येड्यात काढू नको का, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाही आणि झाले तरी तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मगापासून हेच सांगतोय, एकादशीला चतुर्थी येत नाही, फक्त सांगायची भाषा तुझ्या भाषेत आहे बरं का. मग नामदेव राय तू खूप बरा आहे, आम्हाला आमच्याच भाषेत सांगतात. लय काळजी करू नका, फक्त आपापल्या कर्तव्याला जागे राहा. बरं लेकरांचं कर्तव्य काय, मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. संतांचं काय, भगवंताची प्राप्ती करणं. तुमचं आमचं कर्तव्य काय दादा, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. आपलं कर्तव्य आहे त्याचं नाव घेणं. आता लेकरांचं कर्तव्य मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. पण आमच्या पोरांचं कसं आहे, कॉलेज म्हणून सांगते बरं काय, आमच्या पोरांचं कॉलेजच्या शिक्षणाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीकडे लय लक्ष असतं. पोरांनो खरं आहे की नाही, कुणी कुठला ड्रेस घातलाय, कसल्या कलरची वडणी घेतली, कुठनं निघाली, कुठं चालली, कुठल्या गलीत येते, कुठल्या गलीत जाती, कुणाची लेक आहे, कुणाचा जावई आहे, सगळं माहित असतं आम्हाला. बरोबर आहे की नाही. आणि जेवढ्या गोष्टी एवढ्या प्रेमाने करताना तेवढ्याच गोष्टी जरा बाकीच्याही प्रेमाने करत जा. महाराज अभ्यासाकडे आमचं जरा सुद्धा लक्ष नसतं. आमचं स्वप्न बिप्न काय नाही बघा, आई बापानं धाडलं म्हणून कॉलेजला यायचं, शिक्षक शिकवतात म्हणून शिकायचं, जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं. स्वप्न बिप्न काय नाही. तुम्हाला सांगते कुठल्याही गोष्टीला जिद्द लागते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं. स्वप्न गाठण्याची जिद्द पाहिजे. हे स्वराज्य घडलं ना की उगच घडलं नाही दादा. माझ्या राजमाता मासाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पुरं पडलं आमचे छत्रपती शिवाजी महाराज. उगाच जन्माला नाही दादा. आता आमच्या बाया म्हणतात, ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं, ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. मला सांगा बदनापूरच्या बाया, ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? होतय. तुमचा पिक्चरच लागतोय महाराज, फक्त त्याची बायको आल्यावर. तुम्हाला सोपा वाटतो का खेळ? नवल वाटतं मला नवल बाया तुमचं. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या, त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं बघते आत. तिच्या त्याची रंगला, अगं म्हातारा तिकडे गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही. राम राम काय शाळेत राणा राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. लेकरं उगच बिघडत नाही आणि लेकरं काय कमी बिघडली का दादा? अय पुढची पोरं ताड बसा रे, इथली ताड बसा, इथली ताड बसा रे, ताड पण ताड बसा जरा. लुक ॲट हिअर, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. पोरांनो मी काय सांगते, वाट्यानं काय सांगते, वाट्यानं पोर आहेत तुम्ही, मी पोर. हा काय सांगते, काय सांगते, नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. त्यांना कळतं यातली पोरगी वेगळी आहे. पण पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव. किती गुणाचे महाराज. पोरांनो सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव किती गुणाचे. जस काय यांची आत्याची पोरगी महाराज, इकुलती कितीच गुणाचे आहेत महाराज. पण पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या, शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव आला? पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, मला माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर, तिला आपल्या बापाच्या गाडीचे हप्ते पिटले नाही अजून, ती बापल्याला हप्ते बरोबर. पोरा गाडीवर फिरवतो पोरीला. पण काय फिरवत्यात दादा, बसताना अशी बसत्यात, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही.
लईच प्रेम आहे असं नाही. उगा आपलं जनावर दुसरीकडे जाऊन येऊन धरून ठेवायचं महाराज, दुसरं काही सुद्धा नाही. आणि पोरांना तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही जे फालतू धंदे करता त्याला प्रेम म्हणतात. गोरी दिसली आणि गालात हसली की निघाला कुत्र्यासारखा वास काढी. बघा यांच्या सख्या बहिणीसारखी म्हणून सांगते, लाज राहिलं नाही यांना जरा सुद्धा नाही महाराज. शिक्षक समोर आहे, काय मायबाप समोर आहे, काही नाही. पोरगी दिसली की ह्याला वाटतंय मी काय अख्ख्या जगाच्या सातबाऱ्याचा मालकच आहे काही की. आणि पुन्हा बोलताना तिला ही बी जात गुणाची नाही. चार शब्द बोललं की ही प्रेमात पडते. अक्कल नावाची चीज नाही पूर्ण तुम्हाला. अरे इलेक्शन होस तर प्रचार करणारी जातही एकदा सत्तेत आले की जनतेचा नायनाटच आहे. कशा लोक यांच्यावर राजकारणी बोलण्यात पडतो. काय बोलतो महाराज पोरीला, काय तू दिसती, काय तू चलती, काय तू हसती. तिला वाटतं मी इंद्राची अप्सराच आहे काय. कॉलेजला यायच्या 3 तास आधी आरशा समोर उभं राहते. 3 तास नाही ते खड्डेवरती. महाराज पुरींनो, आज मला सांगा, चेहऱ्याला किंमत आहे का? आज जर चेहऱ्याला किंमत असते तर तुम्ही माझ्या समोर एवढे बसले नसते. कर्तृत्वाला किंमत आहे दादा, चेहऱ्याला काही किंमत नाही. कोण खातं चेहऱ्याला? आमचे ज्ञानोपाराय तुकोपाराय कसे दिसत होते महत्वाचं आहे का? पण आज त्यांनी ज्ञानेश्वरी गाथा जो लिहिला ना, असं म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि गाथा राहणार. त्या कीर्ती जगामाची महाराज गरज काही तोंडाला कोणी खात नाही दादा. महाराज त्या आरशाला 3 तास विचारते, सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसते, डुकरीन. जरासं चांगली दिसत नाही. लय बोलल्यावर राग येतो पोरींना, पण नाही तेवढे झटके देता तुम्ही. अय पोरी हो, तुम्ही माझ्या मैत्रिणी सारखे आहेत. तुमच्या पायाला हात लावून सांगते, तुमच्या बापान लय स्वाभिमान कमावलाय. तुमच्या माईने रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलंय. कमीत कमी कत्री रातच्या 12 वाजता उठा. उठा जरा, मायबापाच्या अंतरुणा जवळ जा रे. त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा आणि हात लावून शपथ घ्या, आकाश ठेगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. काय कमी पडतंय तुम्हाला? खायला भेटतंय, पहिला भेटतंय. 2 दिवसाच्या हौशेपायी मायबापाची इज्जत घालवता लाजा वाटत नाही? किती पोरगी चांगली असू द्या, छत्रपतीच्या कुळात जन्माला आलात तुम्ही. अरे सुलतानची सून नजराणा म्हणून आणली, नजराणा. ते आमचे राजा म्हणाले, तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. कुठेही ती नजर, कुठे गेलं ते आचरण? का निस्ता कालवा? तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? पोरगा असावा कर्तृत्ववान. आणि पोरीला सांगते, माता मावळे ज्यांच्या आल्या ठीक आहेत, बाया ज्यांच्या पोरी घरी आहेत, पत्राला गाठ बांधून एक वाक्याने आणि पोरीला सांगा. कान उघडे ठेवून ऐका बरं का बाया. पोरीला सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल. तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. एवढंच पोरीला सांगा. तिला म्हणा, चारित्र्यात जा. दिसणं इकडं बी दिसायचा लय ट्रेन चालू आहे. पोरांनो, तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, सुंदर, पहिल्यांदा तर मिशी असावी. आता आपापली बघा, लोकांची बघू नका. लय दुसऱ्याचं इकडं बघू, इकडं बघू, इकडं. आणि तुझी बघ जागेवर आहे का?
लोकाचा बघायला बघा. येत नसन तर पाणी घाला पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज पण आली पाहिजे. कपाळाला गंधा असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय. अंगाला शोभेल असे कपडे असावे. दादा तुम्हाला सांगते, पोरांनो तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, देशाविषयी प्रेम असावा आणि चारित्र्यात कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा दुसरा नाही. लय सुंदर दिसाल दादा, फक्त आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा आदराने ठेवा. लय नजर बदलली दादा आमची लय. मला चांगली लेकरं पोटी यायची असतील तर काही गोष्टी करणं काम आहे. मायबाप चांगले असणं गरजेचं आहे. महाराज आता ही लेकरं आहेत, ह्यांना बाबूराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबराय माहित नाही. असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. आता सगळं माहित आहे महाराज. आणि महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवजयंती ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही, डोक्यात घ्यायची गोष्ट आहे. महाराज शिवजयंती केली म्हणून करायची नाही. मी सांगते शिवजयंती केलीच पाहिजे दणक्यात. का करायची? आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताट मानेनं बोलते. आज तुम्ही इथं कीर्ताळ्या बसलायत. महाराज माणसं म्हणतात छत्रपती काय देव आहेत का? माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो या देवामुळे, म्हणून त्यांचं गुणगान करायला. शिवजयंती करायची सोडायची. तुमचं मला माहित नाही पण मी माझं सांगते. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही. नाद आहे दादा, नशा है, रोग है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. महाराज वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. अरे नशा आहे नशा. आणि एकदा चढली ना चढायलाच पाहिजे. जयंती महाराज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे भिकाऱ्याची लक्षण आहे दादा. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती आहे. त्याच्या पलीकडे सण करायचा नाही. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची फाती, कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची फाती. नाव ऐकून छत्रपती वाटे शैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती वाटे शैतानाला भीती. राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली, राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली. माझ्या राजाची माझ्या बापाची माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, 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 माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. आम्हाला टाळ्या वाजवायची ओर येतात. बसलेले एक वाक्य सांगते. आमची दुनिया है ना दुनिया, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हराम जादों के लिए. मरून फायदा काय दादा? अरे कीर्तन करणारे जरी मी असले, ऐकणार जरी तुम्ही असलात, ठेवणारे जरी पात्रीकर दादा असले, तरी हे घडतंय
त्याचं कारण माझा राजा आहे दादा. महाराज आज जर छत्रपती होऊन गेले नसते ना, काय एवढ्या थाटात मंडपात बसताय. हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती, परवानगी. जापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती बाबा होई म्हणला असता तर ही बाई इथं आली असती. पण जरा जाणीव ठेवत जा. ज्याला आदर आणि कदर करता येत नाही, जीवनात त्याची प्रगती कधी होत नाही. म्हणून माझ्या राजाची कदर केलीच पाहिजे. कारण जर आज राजा नसताना तर माझ्या आई बहिणींची अब्रू तुमच्या डोळ्यात देखत लुटली गेली असती. तरी तुम्ही कणभरही हालचाल करू शकला नसता. आठवा जरा 3.5 वर्षापूर्वीचा काळाकुट्ट कालखंड. महाराज आमच्या मुघलांची सत्ता मराठ्यांच्या डोक्यावर थया थया नाचत होती. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता. सत्ता विस्तारापोटी कायम लढाया केल्या, यामध्ये सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणाची कुस उजाडली तर कुणाच्या कुंकुवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश, किंचाळ्या हुंदके ऐकून चोपड्यात उरल्या सुरल्या मिणमिणत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विजत होत्या. अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योती, एक तळपता तारागुण्य भूतलावर अवतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली, राजा शिवाजी जन्मास झाले आणि या स्वराज्याचा उदय झाला दादा. राजा स्वतः माणसाला वाटतं तेवढं सोपं नाही. हे एवढं सुखात जगताय ना, हे त्या राजामुळे. म्हणून एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं किल्ल्याच्या डगऱ्यावर, माझ्या राजाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. महाराज आता एक गाणं सुद्धा बदलाय पाहिजे. महाराज तुम्हाला खरं सांगते, आता ही अवस्था राहिली नाही. आता माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. लाज वाटते का? हा, तुम्ही लिहून आला असताल रमेश वसे सुशिला, तिला घाल चुलीला लाव पेटवणीला. एवढी लायकी का गड्यांच्या गडावर तुमची नावं लिहायची? हे आपला धर्म आपण बुडवला, दुसऱ्याने नाही. दारू पिऊन गडावर चढायचं. आणि अजून एक प्रथा निघाली बर का, की कुणालाही राजे म्हणायचे, मित्राला बी राजे. जी रात्री धोत्रात मुततो ती राजे. हा, ज्याला बायकोतला आणि डुकरातला फरक कळत नाही ती राजे का? हा, राजे बोलल्यावर राग येईल. पण मला सांगा, स्वतःच्या बापाच्या नावाने दुसऱ्याला हाका मारता का? मारता का? हो की नाही का? मारता? मारत असला तर सांगा.
मारता का? तुम्हाला तुमच्या बापाच्या नावानं हाक मारली, राग येईल का? मनानं आनंदानं जगचा राग येईल ना? येईल का नाही? अरे मग माझ्या बापाच्या नावानं कशा दुसऱ्याला हाका मारता? बाप आहे तो, राजे एकच, दोनच राजे दादा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, याच्या पलीकडे दुसरा राजे नाही. आलतू फालतू नालायकाला राजे म्हणायचं नाही, बंद करा ती जरा. कोणालाही कसली पदवी द्यायची नाही, पदवी द्यायची ना, त्याला शोभाला अशी द्या, नालायक द्या, हलकट द्या, काय द्यायची ती द्या, पण राजे नाही. त्यांच्या कुळातले असतील तर ठीक आहे, पण कुणालाही राजे, ही प्रथा केली लोकांनी आजकाल. काही करतात, काही स्वतःला राहायची खायची अक्कल नाही, दुसऱ्याचा धर्म बुडवतात. धर्मासारखं वागता येत नसेल, धर्माला कलंक लागेल असं वागायचं नाही. मला शिवजयंती करायची तर अशी करायची. महाराज आमची पोरं शिवजयंती करतात, गावोगावात करतात, केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण एक वाक्य सांगते, पायाला हात लाव, जोपर्यंत छत्रपतीचं नाव मुखात, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे, तर लायकी राजाचं नाव घ्यायची, नाही तर लायकी नाही. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त नाव आहे. बर, ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही, अशानं स्वाभिमानानं हातवरी करा. स्वाभिमान. आता खाली ठेवतो बरं का. जाऊ द्या, अरे खालचे बघू, स्टेजवरच्या आतमध्ये बघू, महाराज कसं आहे, त्यांच्याकडे पाकिट आहे, बोलण्यात अर्थ नाही. चला घेतले, बरेच आहे. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या, सगळ्यांसाठी जे खाते ती वाजवा. काय टाळ्या वाजवत आहे खाणारे? अरे ह्याच्यात आपलं नाव का होईल जरा बघा. तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही, आमचे सुद्धा धड नाहीत बरं का. आमचे काळकरी माळकरी सुद्धा कीर्तन झालं, ह्याचे दान द्या का द्या, इथले नाही, इथले नाही महाराज, तिकडले आमच्या भागातले. आमच्या लय अवघड आहे, आमच्या भागात सगळंच अवघड आहे महाराज. आमच्या भागात लईच अवघड आहे. अशा जाती जन्माला आल्या ज्या मतदानाचे पैसे खात्यात. तुमच्या भागात नसेल, नाही नसनच महाराज. तुम्हाला सांगते, पैशा पायी आमच्या भागात असा सरपंच केला, ज्याला सुई सुद्धा येईना, ते अंगठ मारू मारू व्याजा. 26 जानेवारीला मास्तरला सरपंचाला, मास्तरनं सरपंचाला झेंडावंदनला बोलवलं गावातल्या. सरपंच झेंडावंदनला गेला, त्याला राष्ट्रगीत पाठ नाही ते मास्तर म्हणला, सरपंच झेंड्याची दुरी वाढा. सरपंचानं अशी दुरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. दुरीच असली वडली ना. मग गावची दोरी योग्य माणसाच्या हातात. महाराज, मतदान करणं कर्तव्य आहे, नीतिमत्तेनं जगा. आमच्या देशात नीतिमत्ता राहिली नाही. बोलल्यावर राग येतो, पण आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, त्याच नाव दारिद्र्य रेषा. कळलं का? कळलं, त्यालाच कळलं महाराज. आणि मला सांगा, जो श्रीमंत आहे तो रेशन खातो का? तो बासमतीच खातो. पण तीच रेशनचं 3 रुपये किलोचं तांदूळ 10 रुपये किलोनं गरीबाला ऐकतो. जाते. कोरोनात 5 रुपयाचा मास्क 25ला ऐकला, 10चं सॅनिटायझर 80ला ऐकलं. त्यांना वाटलं नाही माणसं मारतायत बिरतायत, काय नाही. मड्याचे सुद्धा पैसे करणाऱ्या जाती आहेत. पण काही म्हणा, कोरोनानं लई जिंकली. बासमती खाणारा सुद्धा रेशनवर आला. त्याला माहितीये कधी बंद पडून भरोसा नाही. साठवं ठेवा. लई जिरली. ही जी म्हणायचे ना, पैसा पैसा, अरे करोडपती असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकती. ही म्हणायचा तुम है तो जिंदगी है. गर्लफ्रेंडला सांगा, एक प्रयोग करून बघा पोरा हो. आज रात्री तिला फोन करा आणि तिला म्हणा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ती जर तुला भेटली ना, मी बी पाटलाची नाही. प्रेम प्रेम करीता तुम्ही. अरे मूर्ख आहे महाराज लय. आणि ही बी बर, मी म्हणत नाही प्रेम करू नका, मी खरंच नाही म्हणत प्रेम करू नका, बिनधास्त करा. एवढं उतो आलाय ना तुमचं प्रेम,
बिनधास्त प्रेम करा, परप्रेम करा, या मातीवर करा, पोरांनो प्रेम करा, या देशावर करा, पोरांनो प्रेम करायचंय ना. अरे माय बापावर करा, तुमच्यासाठी आखी जिंदगी घालवली रे त्यांनी. करा ना, बिनधास्त प्रेम करा. निर्वासनिक, निकलंकित, निरपेक्षित असतं त्याला प्रेम म्हणायचं. राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम, महाराज आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला म्हणायचं. कशाला एका व्हॅलेंटाईन डेला एक, दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच, त्याला प्रेम म्हणायचं का? महाराज तुम्हाला सांगते, मी सांगते, पूर्ण चॉईस बदला. तुम्हाला कर्तृत्ववान, निर्व्यसनी, लग्नाला सुद्धा तसली पोरं आवडत नाही. तुम्हाला फक्त जो ओहर छान दिसतो वर, तुम्हाला फक्त बाह्य महत्वाचं आहे. तुम्हाला धोत्रावाली, माळकरी, टाळकरी, तिथे लगीन व्हायना होय येईनाच पोरगी कोण महाराज. आळंदीत जाऊन बघा, असे महाराज लोक पडू नाहीत महाराज, पोरगी जाईना कोण. कारण आम्हाला वाटतं महाराज अनएज्युकेटेड, महाराज लोक अनएज्युकेटेड असतात, शिकलेले नसतात, काही येत नाही म्हणून